नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डीजे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 1 मधील 5th चॅप्टर प्रोबॅबिलिटी कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.4 ज्या अंतर्गत एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या रॅन्डम एक्सपेरिमेंटच्या आधारे सॅम्पल स्पेस कशा पद्धतीने लिहिला जातो आणि मिळालेले सॅम्पल स्पेसवर एखादी कंडिशन अप्लाय केल्यानंतर इव्हेंट कसा बनतो हे अभ्यासलेलं आहे. आपण मिळवलेला जो इव्हेंट आहे त्याची त्या सॅम्पल स्पेसच्या बाबतीत असणारी जी पॉसिबिलिटी असते त्यालाच आपण प्रोबॅबिलिटी असं म्हणतो. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट कशाला म्हटलं जातं पहा. इन मॅथमॅटिकल लँग्वेज when possibility of an expected event is expressed in the number it is called probability. म्हणजे आपण जो एक्सपेक्ट केलेला इव्हेंट असतो त्याची पॉसिबिलिटी नंबर फॉर्म मध्ये सांगणं यालाच प्रोबॅबिलिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. तो फ्रॅक्शन फॉर्म मध्ये किंवा पर्सेंट फॉर्म मध्ये आपण ही प्रोबॅबिलिटी प्रेझेंट करतो बाय युझिंग दी फॉलोइंग फॉर्म्युला. त्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, एखादा ए हा इव्हेंट असेल तर त्या ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी दॅट इज मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए विच इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए, ज्याला आपण नंबर ऑफ ए असं म्हणतो, अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस म्हणजेच एन ऑफ एस. याचाच अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ ए विच इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस या फॉर्म्युलाचा वापर केला जातो. सपोज बी या इव्हेंटची जर प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर मग आपला फॉर्म्युला असा बनतो, प्रोबॅबिलिटी ऑफ बी दॅट इज मीन्स इव्हेंट बी विच इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. म्हणजे डिनॉमिनेटरला नेहमी आपण नंबर ऑफ एस घ्यायचं आणि ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची आहे त्या इव्हेंट मधले टोटल सॅम्पल पॉइंट किती असतात म्हणजेच नंबर ऑफ दॅट इव्हेंट, तो जो अंक असेल तो न्यूमरेटरला लिहायचा आणि या दोघांचा फ्रॅक्शन फॉर्म मधला जो काही नंबर येतोय त्याचा जो सिम्पलेस्ट फॉर्म केल्यानंतर मिळणारा नंबर असेल म्हणजेच त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असते. थोडीशी ही कन्सेप्ट अजून क्लिअर होण्यासाठी प्रत्यक्ष एक उदाहरण पाहूया. त्यासाठी हे सॉल्व्ड एक्झाम्पल लक्षात घ्या. इथे क्वेश्चन काय दिलाय पहा. फाइंड दी प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग when one coin is tossed. when one coin is tossed हा आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलाय, त्याच्या आधारे आपण सॅम्पल स्पेस लिहू शकतो. पण इथे सुरुवातीला असं म्हटलेलं आहे, लेट एस बी द सॅम्पल स्पेस. हा जो एक्सपेरिमेंट आहे तो इथे लिहिला तरी चालेल, दॅट इज मीन्स वन कॉइन इज टॉस्ड. आता जेव्हा एक कॉइन टॉस केला जातो त्यावेळी हेड किंवा टेल असे दोनच ऑप्शन आपल्याला येतात, म्हणजेच हे त्याचे सॅम्पल पॉइंट झाले. देअरफॉर येस हा सेट लिहित असताना आपण एच आणि टी असे दोन सॅम्पल पॉइंट लिहायचे आहेत. म्हणजे एकूण सॅम्पल पॉइंट 2 आहेत, म्हणजेच एन ऑफ एस हा 2 आला. म्हणजे आम्हाला दिलेल्या एक्सपेरिमेंटच्या आधारे आम्ही सॅम्पल स्पेस लिहिला, नंबर ऑफ एस लिहिला, त्यानंतर आम्हाला हे इव्हेंट दिलेले आहेत ज्याची आम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. जर इव्हेंटला नाव दिलेलं नसेल तर आपण ते कन्सिडर करावं. त्यासाठी इथे लिहिलेलं आहे, लेट इव्हेंट ए बी गेटिंग हेड. फर्स्ट इव्हेंट आहे तो हेड मिळणारा, म्हणजेच फक्त एच येणार त्यामध्ये. म्हणजेच ए या इव्हेंटमध्ये एकच सॅम्पल पॉइंट आला, म्हणजेच नंबर ऑफ ए हा 1 मिळाला. आम्हाला नंबर ऑफ ए माहित आहे, नंबर ऑफ एस माहित आहे, म्हणून आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए चा फॉर्म्युला वापरतोय, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए हा 1 होता, नंबर ऑफ एस हा 2 आहे. याचा सिम्पलेस्ट फॉर्म पुन्हा होत नाही, कारण कुठे इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये भाग जात नाही, म्हणजे फायनल आन्सर हेच लिहायचं. याच पद्धतीने सेकंड इव्हेंट सांगितलेलं आहे गेटिंग टेल. इथं पुन्हा कन्सिडर करणार, त्यासाठी लेट इव्हेंट बी बी गेटिंग टेल, ज्यामध्ये टेल म्हणजे फक्त टी येणार याच्यामध्ये. या सॅम्पल स्पेस मधला आपण फक्त इथं सॅम्पल पॉइंट घेत असतो. इथं फक्त टी आला, याचाच अर्थ एन ऑफ बी पुन्हा एकच आला. ज्या पद्धतीने एन ऑफ ए च्या आधारे पी ऑफ ए फाइंड आउट केला, सेम वे एन ऑफ बी च्या आधारे पी ऑफ बी फाइंड आउट करूया. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी शोधत असताना एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस केलं, त्यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर ती सुद्धा प्रोबॅबिलिटी आपल्याला 1/2 मिळाली. म्हणजेच एखाद्या रॅन्डम एक्सपेरिमेंटच्या आधारे सुरुवातीला आपण सॅम्पल स्पेस लिहावा, आपल्याला दिलेल्या कंडिशनच्या आधारे इव्हेंट लिहावा, त्याच्या आधारे आपल्याला एन ऑफ एस आणि नंबर ऑफ तो इव्हेंट काय असेल ते मिळतं आणि त्याच्या आधारे आपण प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला वापरून त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असते. प्रॅक्टिस सेट मधील काही उदाहरणं पाहूया जेणेकरून ही कन्सेप्ट क्लिअर होईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ 2 coins are tossed, find the probability of the following events
फर्स्ट गेटिंग ॲटलीस्ट वन हेड, सेकंड गेटिंग नो हेड. टू कॉइन्स आर टॉस्ड हा आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेला आहे, ज्याच्या आधारे आम्ही सॅम्पल स्पेस लिहू शकतो. आणि त्या सॅम्पल स्पेसच्या आधारे हे दोन इव्हेंट लिहून त्यांची प्रोबॅबिलिटी काय येते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला दिलेला जो एक्सपेरिमेंट आहे तो इथे सुरुवातीला लिहूया. हियर आपल्याला असं सांगितलं की टू कॉइन्स आर टॉस्ड. टू कॉइन्स आर टॉस्ड. जेव्हा दोन कॉइन टॉस होतात त्यावेळी जो सॅम्पल स्पेस मिळतो तो या पद्धतीने असतो. दोन्ही वेळेला हेड येऊ शकतं, किंवा पहिल्यांदा हेड नंतर टेल, पहिल्यांदा टेल नंतर हेड, किंवा दोन्ही वेळा टेल येऊ शकतं. म्हणजे चार प्रकारचे आपल्याला इथे सॅम्पल पॉइंट्स मिळतात. Therefore we say that number of years which is equal to 4. आता आपल्याला जे इव्हेंट दिलेले आहेत त्याचा विचार करूया. फर्स्ट इव्हेंट असा सांगितलेला आहे, गेटिंग ॲटलिस्ट वन हेड. कमीत कमी एक हेड हवा आहे. ह्या इव्हेंटला जर नाव दिलं नसेल तर आपण त्याला नाव द्यायचं आहे. त्यासाठी आपण इथं म्हणू लेट ए इज द इव्हेंट गेटिंग ॲटलिस्ट वन हेड. आता ॲटलिस्ट वन हेड याचा विचार करत असताना किमान एकदा यच पाहिजे. याचा अर्थ एक पेक्षा अधिक वेळा यच जरी असेल तरी चालेल असा त्याचा अर्थ होतो. किमान एकदा यच. इथं दोन वेळा आहे म्हणजे चालू शकतं. इथं एकदा आहे, इथं एकदा आहे. त्या टीटी मध्ये एकदाही यच नाहीये म्हणजे तो सॅम्पल पॉइंट येणार नाही. म्हणजेच इव्हेंट ए लिहित असताना आपण पहिले तीन सॅम्पल पॉइंट लिहिणार. म्हणजेच एच एच, एच टी आणि टी एच या पद्धतीनं ए हा इव्हेंट असेल. म्हणजेच आपण म्हणू शकतो देअरफॉर वी से दॅट नंबर ऑफ ए जो मिळेल तो म्हणजे 3 मिळेल. यामध्ये तीन सॅम्पल पॉइंट आहेत. आता आम्हाला नंबर ऑफ ए माहित आहे, नंबर ऑफ एस माहित आहे. मग याच्या आधारे आपण फॉर्म्युला वापरू शकतो. देअरफॉर वी से दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ ए दॅट इज मीन्स नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. आपल्याला नंबर ऑफ ए मिळालेला आहे 3 अपॉन नंबर ऑफ जो एस आहे तो 4 आहे. 3 अपॉन 4 हा सिम्पलेस्ट फॉर्मच आहे. म्हणजेच आपण इथं फायनली म्हणायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट ए इज 3 अपॉन 4. याच पद्धतीने आपल्याला सेकंड इव्हेंट सांगितलेलं आहे गेटिंग नो हेड. आपल्याला हेड नको म्हणजे एच दिसायलाच नको. इथं पुन्हा या इव्हेंटसाठी आपण एखादं लेटर कन्सिडर करूया. ऑल्सो लेट बी इज द इव्हेंट दॅट गेटिंग नो हेड. म्हणजे हेड नको असणारा हा इव्हेंट आहे. याचाच अर्थ हा बी इव्हेंट लिहित असताना हेड नको असणारा म्हणजे फक्त टीटी लिहावं लागेल. म्हणजेच या इव्हेंटमध्ये टीटी ही एकच पेअर येणार आहे. म्हणजेच नंबर ऑफ बी जो सॅम्पल पॉइंट आहे त्यामध्ये 1 म्हणू आपण. ज्या पद्धतीने प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाइंड आउट केली त्याच पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी ऑफ बी फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच पी ऑफ बी मीन्स नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस हा फॉर्म्युला वापरावा लागेल. एन ऑफ बी हा 1 आलेला आहे आणि एन ऑफ एस हा 4 आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी जर आपण फाइंड आउट केली तर ती 1/4 मिळेल. म्हणजे आम्हाला मिळालेल्या किंवा दिलेल्या एक्सपेरिमेंटच्या आधारे सॅम्पल स्पेस लिहिला, त्याच्या आधारे इव्हेंट लिहिले आणि एन ऑफ एस आणि इव्हेंटचे नंबर जे आहेत त्याच्या आधारे आपण त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली. याच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ टू डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली find the probability of the following events. The sum of the digits on the upper faces is at least 10. The sum of the digits on upper faces is 33. The digit on the first die is greater than the digit on the second die. आपल्याला जो एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे तो म्हणजेच टू डायस आर रोल्ड. जेव्हा एक डाय थ्रोन केला जातो त्यावेळी त्याचे जे सॅम्पल पॉइंट्स असतात ते म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे आपल्याला असे 6 सॅम्पल पॉइंट मिळतात. परंतु जर दोन डाय म्हणजे टू डायस आर रोल्ड ऑर थ्रोन अशा वेळी आपल्याला त्या 6च्या 6 पेअर मिळतात. म्हणजे टोटल सॅम्पल पॉइंट जे असतात ते 36 असतात. हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. त्यासाठी सुरुवातीला हा जो दिलेला एक्सपेरिमेंट आहे तो लिहूया. हियर टू डायस आर रोल्ड. त्यावेळी दोन डायस रोल केले जातात त्यावेळी त्याचे जे सॅम्पल पॉइंट असतात ते म्हणजे 36 येतात, जे आपण या पद्धतीने लिहितो. म्हणजे सॅम्पल स्पेस कसा येतो पहा. त्यावेळी फर्स्ट डाय जर 1 आला असेल तर त्याच वेळी सेकंडला 1 2 3 4 5 6 असा कोणताही येऊ शकतो. ज्यावेळी फर्स्ट डाय मध्ये 1 आहे त्याच्याऐवजी 2 असताना पुन्हा 6 पेअर. म्हणजे या पद्धतीने असे 6 into 6 36 आम्हाला सॅम्पल पॉइंट मिळतात. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो नंबर ऑफ इयर्स विच इज इक्वल टू 36. आता या सॅम्पल स्पेसच्या आधारे आपण वेगवेगळे इव्हेंट लिहून त्यांची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. पहिला इव्हेंट आपल्याला काय सांगितलं पहा. दी सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसिस इज ॲट लीस्ट 10. कमीत कमी 10 पाहिजे. सम ऑफ द डिजिट्स ह्या ज्या पेअर्स आहेत
त्यांची सम मिनिमम 10 पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. इथं सुद्धा आपल्याला जर इव्हेंटला नाव दिलं नसेल तर आपण कन्सिडर करायचं असतं लेट ए इज द इव्हेंट दॅट गेटिंग the sum of the digits on the upper face is at least 10. म्हणजे अप्पर फेसला म्हणजेच हे अप्पर फेसचेच पॉइंट्स असतात ज्याची सम मिनिमम 10 हवी आहे. याचाच अर्थ मग 10 ऍडिशन कुणाचे येते, सम कुणाची येते, थोडस आपण इथं थोडस ऑब्झर्व करूया म्हणजे लक्षात येईल. मिनिमम 10 येण्यासाठी 5 + 5 10 येतो, 4 + 6 10 येतो, म्हणजे 6 + 4 10 येतो. सेम वे 5 + 6 11, 6 + 5 11, 6 + 6 12. म्हणजे हे ज्या 6 आपण पेअर घेतलेले आहेत ज्यांची सम 10 11 12 या पद्धतीने येते. म्हणजेच आमचा इव्हेंट ए या पद्धतीने असेल 4 6 मीन्स 10, 6 4 मीन्स 10, 5 5 मीन्स 10, 5 6 मीन्स 11, 6 5 मीन्स 11, 6 6 मीन्स 12. म्हणजे या पेअरची जी सम आहे ती मिनिमम ऍटलीस्ट 10 आहे. याचाच अर्थ नंबर ऑफ ए जो आपल्याला इथे मिळेल त्या एकूण 6 पेअर आहेत असा त्याचा अर्थ होतो. आम्हाला ए माहित आहे, नंबर ऑफ ए माहित आहे, याच्या आधारे मग आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकतो. therefore we say that probability of a which is equal to number of a upon number of s. नंबर ऑफ ए आम्हाला 6 मिळाला अपॉन नंबर ऑफ एस जो आहे तो 36 आहे. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जर आपण आणायचं म्हटलं तर 6 1 जार 6 6 6 जार, म्हणजेच याची जी प्रोबॅबिलिटी असेल ती 1/6 आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट इव्हेंट मी नेक्स्ट पेजवर घेतोय. सेकंड इव्हेंट काय सांगितलंय पहा. दी सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसिस इज 33. म्हणजे त्यांची सम जी आहे ती 33 यायला पाहिजे. आता आपण पाहिलेलं आहे मॅक्झिमम जी सम येते ती 6 + 6 म्हणजे 12 येते. याचा अर्थ 33 सम कोणाचीच येणार नाही. म्हणजे त्याच इव्हेंटचा जो सेट असेल तो एम्प्टी सेट असेल, ज्याला आपण नल सेट असं म्हणतो. तर आपण ते लिहायला हवं. नाव लेट बी इज द इव्हेंट. म्हणजे हे स्टेटमेंट मी न लिहिता फक्त डायरेक्ट इथं असं इंडिकेट करतोय. तुम्ही इथं काय लिहायचंय पहा. लेट बी इज द इव्हेंट दॅट गेटिंग द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसिस इज 33. याचा अर्थ बी सेट लिहित असताना तो आपण एम्प्टी सेट ठेवायला पाहिजे. म्हणजेच नंबर ऑफ बी घेत असताना आपण त्याला 0 मध्ये घेणार. पण नंबर ऑफ बी जर 0 असेल तर आपण म्हणू शकतो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी मीन्स नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. म्हणजेच नंबर ऑफ बी हा 0 आहे आणि नंबर ऑफ एस हा आपला 36 आलाय. 0/36 मीन्स 0. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी 0 आहे असं आपण म्हणू शकतो. याच पद्धतीने जो लास्ट इव्हेंट सांगितलेला आहे, दी डिजिट्स ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. सेकंड डाय पेक्षा फर्स्ट डाय वरचा जो डिजिट आहे तो ग्रेटर आहे असं सांगितलंय. ते जे डिजिट्स आहेत ते थोडेसे अंडरलाईन करूया कोणत्यात पहा. पहिल्या डायचा डिजिट हा ग्रेटर असायला पाहिजे. म्हणजे हा 2 1 असेल किंवा 3 1 3 2 असेल, 4 1 4 2 4 3 असेल, 5 1 5 2 5 3 5 4. 6 मधले जे पहिले 5 येतात या पद्धतीनं त्यांना मी अंडरलाईन केलेल्या पेअर्स आहेत. त्यामधले जे पहिले जे डिजिट आहे ते दुसऱ्या डिजिट पेक्षा मोठा आहे. दॅट इज मीन्स दी डिजिट ऑन दी फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन दी डिजिट ऑन द सेकंड डाय. त्याचे लिहित असताना पुन्हा एखादा इव्हेंट कन्सिडर करूया. लेट सी इज दी इव्हेंट दॅट गेटिंग द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. अशा पद्धतीने तुम्ही इथं ते पूर्ण वाक्य लिहायचं आहे. तर त्याच्या आधारे आपण तो सेट लिहायचा आहे. देअरफॉर हा जो सी इव्हेंट असेल तो सेट फॉर्म मध्ये लिहित असताना आपण ज्यांना अंडरलाईन केलेल्या आहेत त्या सगळ्या पेअर लिहू. म्हणजे 2 1 यामध्ये 2 हा ग्रेटर आहे किंवा 3 1 3 2. त्यानंतर 4 च्या बाबतीत 4 1 4 2 4 3. त्यानंतर 5 च्या बाबतीत 5 1 5 2 5 3 5 4. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळी 6 ची पेअर येतात त्यावेळी 6 1 6 2 6 3 6 4. या सगळ्या पेअर लिहित असताना आपण त्यांच्यामध्ये कॉमा देणं खूप गरजेचं आहे. अँड 6 5. या सगळ्या पेअर लिहून झाल्यानंतर पुढे एकदा कन्फर्म करा टोटल पेअर्स किती आहेत पहा. या 5 + 4 9 + 3 12 + 3 15.
1 2 3 4 4 प्लस 4 8 प्लस 4 12 13 14 15 याचाच अर्थ जो आम्हाला नंबर ऑफ सी मिळाला तो 15 आहे असं आपण म्हणू शकतो. आम्हाला नंबर ऑफ एस माहित आहे, नंबर ऑफ सी माहित आहे. therefore we say that probability of event C, that means P of C, which is equal to number of C upon number of S. म्हणजे नंबर ऑफ सी आम्हाला इथं 15 दिलेला मिळालेला आहे. नंबर ऑफ एस आपण 36 फाइंड आउट केलेला होता. इथं जर ह्याला रिड्यूस फॉर्म करायचं असेल तर 3 आपण डिवाइड करू. 3 5 जार 15, 3 12 जार 36 किंवा 12 3 जार 36 म्हणू आपण. म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला 5/12 मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. A card is drawn at a random from a pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that the card drawn is an ace, a spade. आपल्याला इथं जे कार्ड ड्रॉन करायचं आहे ते वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स मधून आहे. आपण सॅम्पल स्पेस कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं त्यावेळी 52 कार्ड्सचा अभ्यास केलेला आहे. तो थोडासा पुन्हा एकदा रिवाइज करूया. हे टोटल 52 प्लेइंग कार्ड्स असतात. ज्यामध्ये 26 रेड कार्ड्स येतात आणि 26 ब्लॅक कार्ड्स असतात. 26 रेड कार्ड्स मध्ये 13 हर्ट कार्ड येतात आणि 13 डायमंड कार्ड्स असतात. सेम वे 26 ब्लॅक कार्ड्स मध्ये 13 हे क्लब टाइप आणि 13 जे असतात ते स्पेड कार्ड्स असतात. तर आपल्याला हे 13:4 इज इक्वल टू 52 टोटल कार्ड्स आहेत हे माहित आहे. मात्र याचा सॅम्पल स्पेस लिहित असताना त्या कार्डचा नंबर देणं किंवा त्याचं डिस्क्रिप्शन लिहिणं महत्वाचं नाहीये. इथे आपण फक्त सुरुवातीला जो एक्सपेरिमेंट दिलेला आहे ते स्टेटमेंट आहे असं लिहूया. दॅट मीन्स अ कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. हे स्टेटमेंट इथं आहे असं लिहायचं आहे. दॅट इज मीन्स हिअर वी राईट अ कार्ड विच इज ड्रॉन आणि वरचं जे स्टेटमेंट आहे ते आपण आहे असं इथं लिहिणार आहोत. अ कार्ड इज ड्रॉन ॲट अ रॅन्डम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. दॅट इज मीन्स इथं आपण असं म्हणू शकतो की जे टोटल कार्ड्स असतील ती 52 आली. याचाच अर्थ नंबर ऑफ इयर्स मीन्स 52. इथं सॅम्पल स्पेस लिहिण्याची आवश्यकता नाही. आता या सॅम्पल स्पेसचे जे नंबर मिळालेले आहेत त्याच्याच आधारे आपण या दोन इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. पहिला जो इव्हेंट सांगितलाय ते म्हणजे कार्ड हे एस असावं. लेट ए इज द इव्हेंट दॅट गेटिंग अन एस कार्ड. आपण पाहिलेलं आहे की एस कार्ड जे असतात ती 13 असतात. देअरफॉर टोटल एस कार्ड्स which is equal to 13. Therefore we say that number of A इव्हेंट न लिहिता आपण या पद्धतीने याचं वर्णन लिहिलेलं आहे. म्हणजेच नंबर ऑफ ए हा 13 मिळाला. नंबर ऑफ ए 13 आहे, नंबर ऑफ एस 52 आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए which is equal to number of A अपॉन नंबर ऑफ एस. दॅट इज मीन्स ए इव्हेंटची जी नंबर्स आहेत ते 13 अपॉन 52. याला जर आपण रिड्यूस फॉर्म मध्ये आणलं 13 1 जार 13 4 जार दॅट इज मीन्स वी से दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट ए म्हणजेच 1/4 असेल. म्हणजे इथं प्रत्यक्ष इव्हेंट न लिहिता आपण त्या इव्हेंट मध्ये असणारे सॅम्पल पॉईंट कसे आहेत ते सुरुवातीला इथे लिहून घ्यायचे आणि त्याच्या आधारे त्याचे नंबर ऑफ लिहायचे. सेम वे आपण हा सेकंड इव्हेंट लिहू शकतो जो स्पेड कार्ड आहे असं सांगितलेलं आहे. इथे सुद्धा आपण लेटर कन्सिडर करायला हवं. लेट बी इज द इव्हेंट दॅट गेटिंग अ स्पेड कार्ड. जे स्पेड कार्ड असणारा जो आहे तो बी इव्हेंट आहे असा त्याचा अर्थ झाला. परंतु स्पेड कार्ड सुद्धा 13 असतात. त्यामुळे इथे आपण लिहायचं आहे टोटल स्पेड कार्ड्स विच इज इक्वल टू 13. देअरफॉर या इव्हेंटचा जो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट असेल तो सुद्धा आपल्याला 13 मिळेल. म्हणजे याची सुद्धा प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करत असताना म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी विच इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ इयर्स या पद्धतीने आपण फाइंड आउट करायला हवी. नंबर ऑफ बी 13 अपॉन नंबर ऑफ इयर्स जो आहे तो 52. 13 1 जार 13 4 जार म्हणजे ही सुद्धा प्रोबॅबिलिटी आपल्याला 1/4 मिळेल. म्हणून इथं फायनली असं द्यायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी विच इज इक्वल टू 1/4. म्हणजे या पद्धतीनं म्हणजे प्लेइंग कार्ड जर असतील तर तो प्रत्यक्ष सॅम्पल स्पेस न लिहिता किंवा इव्हेंट न लिहिता या पद्धतीने आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण इव्हेंट आणि सॅम्पल स्पेस यांच्या आधारे प्रोबॅबिलिटी कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते ते अभ्यासलं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.